मारेगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, बैठकीत सन्मानजनक तोडगा। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेवरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मार्डी चौकात शुक्रवारी मध्यरात्री बिना परवानगी पुतळा बसवण्यात आल्याने शनिवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवला। मात्र यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आणि शहरात बंद पाळण्यात आला। घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस ठाण्याजवळच पुतळा बसवला जात असताना यंत्रणेला माहिती कशी मिळाली नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। तसेच संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मारेगाव पोलीस ठाण्यात तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत आमदार संजय दरेकर, मनसे नेते राजू उंबरकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। चर्चेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक आणि कायदेशीर मार्गाने पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानंतर शहरातील तणाव निवळला असून प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी यवतमाळ प्रतिनिधी राजू निमचटकर यांचा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठाना अर्धकृती मूर्तीची प्रतिष्ठापना मार्डी चौकामध्ये करण्यात आली होती, परंतु मुलांना माहिती नसल्यामुळे त्याची परवानगी काढण्यात आली नव्हती। संबंधित पोलीस विभागाने आज सर्व स्तरावरून योजना करून ती मूर्ती उचलून नगरपालिकेमध्ये ठेवली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम या युवकांमध्ये पाहून खरोखर अभिमान वाटतो आणि जी काही चूक त्यांच्या हाताने झाली, शिवाय त्याच्यामध्ये एक तोडगा निघाला की आज महाराजाचा पुतळा बसवण्याकरिता रीतसर जागा देण्याचं नगर परिषदेने कबूल केलेलं आहे। हे अभिमानाची बाब आहे आणि त्याच्या सर्व परवानग्या काढून येणाऱ्या काही महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा मारेगाव येथे स्थापन करण्यात येणार आहे। शिवाय आज बैठकीत बोलत असताना रॉबिन हुड साहेबांना एवढीच विनंती केली की महाराजाच्या प्रेमापोटी मुलांनी तो पुतळा तिथे बसवला, तुम्ही तो पुतळा व्यवस्थित उचलून नगरपालिकेला ठेवला, मुलांना समजून सांगितलं, मुलांनी समजती भूमिका घेतली आणि म्हणून इथं शिकणारे मुलं आहेत, स्पर्धा परीक्षेचे त्याच्यामध्ये काही मुलं आहेत असं मला कळलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ नये आणि शहरातल्या कुठल्याही व्यक्तीचं कुठलीही तक्रार त्याबद्दल याच्यामध्ये नाही। आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की बा असं होऊ नये याकरिता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलू आणि योग्य तो तोडगा काढू। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी सर्व नागरिकांनी कमिटी स्थापन करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि मारेगाव शहरामध्ये 2 ठिकाणचे स्पॉट जवळपास चर्चेला आलेल्या 2 स्पॉटपैकी आम्ही त्या ठिकाणी अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा उभा करण्यासाठी ज्या काही माझ्या डिपार्टमेंटच्या एनओसी आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्तरावर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करून एनओसी देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि तसंच पोलीस विभागाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आवश्यक ठिकाणी जर जागा निश्चित केली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं आज सगळ्या नागरिकांनी ऐकून घेतलं आणि आज रोजी पोलीस स्टेशनवर त्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनुषंगाने आले होते, तो विषय आज संपुष्टात आलेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता तिथून सन्मानाने नगरपंचायत कार्यालयामध्ये देण्यात आला। तदनंतर माननीय आमदार महोदय राजूभाऊ उंबरकर, आपले एस.पी. साहेब सर्वजण इथे जमले असता चर्चा झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा मारेगाव शहरात पाहावा यासाठी योग्य जागेचा शोध घेऊन त्यामध्ये पुतळा समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल। यासाठी सद्यस्थितीत 2 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत, एक पोलीस पेट्रोल पंपाच्या बाजूला आणि दुसरी जुन्या बसस्टँडच्या बाजूला। यापैकी जी जागा योग्य असेल त्या जागेवर महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल। धन्यवाद।